नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. आजच एका विद्यार्थिनीचा मला कॉल आलेला. अ, बऱ्यापैकी कन्फ्युज्ड होती, थोडीशी टेन्शनमध्ये होती. 15 दिवसापूर्वी सुद्धा टेन्शनमध्ये होती आणि आजही साधारणतः तोच माइंडसेट. चौकशी केली तर काय सांगितलं तिने, की आत्ता सर नोव्हेंबरमध्ये एक्झाम दिली प्रिलिम्सची, राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिलेली आणि यश मिळण्याची तिला आहे खात्री. ऑप्टिमिस्टिक होती ती, निश्चितच आशावादी होती आणि तिचा स्कोरही निश्चितपणे चांगला आहे. त्याच्यामुळे सिलेक्ट होण्याची शक्यता तर आहे. तिच्या सांगण्यावरून तर ते निश्चितपणे लक्षात येतं आणि हुशारही आहे. त्याच्यामुळे सिलेक्ट तर होईल. म्हणलं कशाला मग टेन्शन घ्यायचं, आता मेन्स द्यायची मस्तपैकी इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर मग पोस्टच आहे, मग काय टेन्शनच नाही. पण तसं नव्हतं. ओके, प्रॉब्लेम काय होता? तर तिचं म्हणणं असं होतं की रिझल्ट लागणार होता. ओके, 15 दिवसापूर्वी सुद्धा तिने तेच सांगितलं होतं की सर आता कळालेलं आहे. ते सो कॉल्ड आतले सोर्सेस असतात की नाही, आतल्या सोर्सेसकडून कळालं की आता येत्या 3-4 दिवसात रिझल्ट लागणार, काहीतरी जागांचा तिढा आहे तो सुटला की रिझल्ट लागणार. आता आतले सोर्सेस ओके नेमके कसे दिसतात हे मी माझ्या ओके तयारीच्या दिवसांपासून शोधतो, मला अजून तरी आतला सोर्स नाही सापडला. पण ठीक आहे, तो मुद्दा वेगळा. तर यामध्ये रिझल्ट लागणं अपेक्षित होतं आणि अजूनही तसंच आहे की फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागणं अपेक्षित आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मेन्स सुरू होणार आहे. पण मुद्दा असा आहे की तिचं असं म्हणणं होतं की सर आता म्हणजे होईल होईल याच्याबद्दल आशावादी तर आहेच. पण मग आता हे जसजसे दिवस सरत चाललेत तसं थोडंसं स्ट्रेसही यायला लागलेलं आहे. नव्या पॅटर्ननुसार एक्झाम आहे आणि त्याच्यामुळे मग अजून कळत नाही की नेमकं काय करायला हवं. जसजशी परीक्षा जवळ येते तसं टेन्शन वाढत चाललं होतं. आणि त्यातही पुन्हा हा प्रश्न होता की लगेचच मग येणारी प्रिलिम्ससुद्धा आहे. मग या प्रिलिम्समध्ये अजून थोड्याशा पोस्टसुद्धा ॲड होण्याची शक्यता आहे. मग आता या मेन्सला प्राधान्य देऊ का, येणाऱ्या पुन्हा प्रिलिम्स आणि नव्या सायकलला प्राधान्य देऊ, हा सुद्धा प्रश्न होता. मग मला असं वाटलं की ती असं का विचार करते. ओके, जर जर येणारी मेन्स ओके ती अपिअर करणारी असेल, ओके याची एक साधारणतः खात्री असेल, तर ती पुढच्या परीक्षेचा काय विचार करते. म्हणजे आपल्याला जर ओके शॉर्ट टर्म म्हणजे येणारं नजीकचं ध्येय आपल्याला गाठता येत असेल, तर आपण दूरच्या ध्येयाचा काय विचार करतोय. तर मग या संदर्भात माझी जी काही चर्चा झाली ओके तुमच्या थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर मुख्य मुद्दा काय माहिती का, की आता आपल्याला माहिती आहे की एमपीएससीनी आपलं पॅटर्न चेंज केलेला आहे, सिलेबस चेंज केलेला आहे. आणि सिलेबस चेंज केलेला असल्यामुळं आणि नव्या बदलल्या गेलेल्या सिलेबसनुसार ओके ही पहिलीच परीक्षा असल्यामुळं ओके केवळ एकच विद्यार्थी जिच्याबद्दल मी आता बोलतोय ती विद्यार्थी एवढंच नसून तर तमाम जनता जी आता एक्सपेक्ट करते की मी एक्झामला असणार आहे, त्या सगळ्यांची साधारणतः ही मानसिक स्थिती अशीच झालेली आहे. ओके, जी ऑप्शनल, डिस्क्रिप्ट पॅटर्न, रायटिंग प्रॅक्टिस, त्यानंतर पुढच्या प्रिलिम्सचा अभ्यास, प्रचंड गोंधळाची मानसिकता आहे. बरं, याच्यामध्ये ॲडिशनल मुद्दा काय, गायडन्ससाठी सोर्सेसच नाही आहेत. ओके, आणि अर्धवट शिकलेले लोक तुम्हाला अजून अर्धवट मार्गदर्शन करतायत. ओके, ज्यांनी स्वतः कधी प्रिलिम्स पास केले नाही असे लोक डिस्क्रिप्टिव्हच्या छत्र्या उडून बसलेले आहेत. त्याच्यामुळे गोंधळामध्ये अजून मानसिकता वाढलेली, गोंधळाची मानसिकता अजूनच वाढलेली आहे. तर मग ओके या संदर्भात मी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला ओके सांगू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, ओके सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की एमपीएससीनी हा जो पॅटर्न बदललेला आहे तो नेमका कशासाठी बदलला. ओके, त्याच्यातच तुम्हाला ओके याची बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. आपल्याला हे माहिती आहे की संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या ओके सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजे नागरी सेवा परीक्षेमध्ये मराठी मुलांचा, मराठी विद्यार्थ्यांचा, मराठी उमेदवारांचा टक्का वाढावा हा एक हेतू या बदलामागे आहे. ओके, हे जर तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला लक्षात राहत नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. तर हे जर ही गोष्ट व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात राहिली ओके तर तुमचा अर्धा प्रश्न इथं सुटू शकतो. म्हणजे नेमकं काय, ओके याचा अर्थ सिंपल आहे की एमपीएससी यूपीएससीला फॉलो करते. ओके, आपल्याला माहिती आहे की आधी प्रिलिम्सचा पॅटर्न सुद्धा वेगळा होता आणि 2013 पासून एमपीएससीनी ओके यूपीएससी प्रमाणे प्रिलिम्स सुरू केलेली आहे. बरोबर आहे की नाही. ओके, तसंच आता ओके 2026 मध्ये होणारी जी मेन्स परीक्षा ती यूपीएससीच्या धर्तीवरच होणार आहे. आणि तो जर तुम्ही त्यावेळेसचे पेपर जर बघितलेत ओके एमपीएससीचं सिलेबस चेंज झाल्यानंतर म्हणजे प्रिलिम्सचा पॅटर्न चेंज झाल्यानंतर जर आपण प्रीचे पेपर बघितले होते तर तुमच्या त्याला असं लक्षात येईल यूपीएससीचा अभ्यास करणारी मुलं ओके जी पुस्तकं वाचायची ती पुस्तकं साधारणतः ओके प्रश्नांकरता सोर्सेस म्हणून वापरली गेलेली आहेत, असं एक ऑब्झर्वेशन त्यावेळेला सुद्धा होतं. तुम्ही जाऊन बघा, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं की तुम्हाला सहजपणे लक्षात येतं. मी काहीतरी रॉकेट सायन्समधली गोष्ट बोलत नाहीये, जी काही कॉमनली ऑब्झर्व गोष्ट, फक्त ते बघण्याची नजर पाहिजे. ओके, ती जर तुमच्याकडे असेल तर सहजपणे मी जे काय म्हणतोय त्याच्यातलं तथ्य तुमच्या लक्षात येतं.
तर ओके, म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की ते जनरली UPSCचा पॅटर्न फॉलो केलं जात आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही मागच्या एक 10 वर्षांमधली किंवा 10 वर्ष म्हणण्यापेक्षा 2013 मध्ये UPSCने सुद्धा आपला सिलेबस बदलला होता मेन्सचा. तर मग मेन्सचा UPSC सिलेबस बदलल्यानंतर जे काही क्वेश्चन पेपर आहे 2013 पासून तर आता 2025 पर्यंतचे जे काही मेन्सचे पेपर आहेत ते जर तुम्ही थरोली फॉलो केले, ओके, ते प्रश्न ओके तुम्ही लिहून काढले पाहिजेत ते प्रश्न त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा काय होती, प्रश्न ज्यांनी तयार केलेलं एक्झाम सेटरची पेपर सेटरची अपेक्षा काय होती, त्यानुसार एक साधारणतः उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, उत्तर जरी नाही लिहिता आलं तरी आन्सर स्ट्रक्चर तरी तुम्ही जरूर तयार करायला पाहिजे. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहाल, बॉडी पार्ट्समध्ये काय लिहिणार आणि त्याच्यानंतर फायनली कन्क्लुजन काय काढाल तुम्ही. तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. याच्यातून तुमचा खूप खूप तुमच्या मनामधल्या शंका दूर होतील. नुसतं वाचण्यावर भर देऊ नका, नुसतं वाचून काही होणार नाही, लिहिल्याशिवाय भागणार नाही. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. ओके, हे आपण केलं पाहिजे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे बघा की UPSC जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 2013 मध्ये UPSC स्वतः सिलेबस बदलला होता मेन्सचा. त्याला UPSCची स्ट्रॅटेजी काय होती, UPSCने काय केलं होतं, ओके, तर सिलेबसमधले जे मुद्दे होते, जे त्यांनी टायटल्स दिले होते किंवा जे काही फाईन पॉईंट्स त्यांनी दिले होते, ओके, त्यालाच त्यांनी प्रश्नांमध्ये रूपांतरित केलं दिसून येतं. त्याच्यामुळे ज्यानं सिलेबसनुसार अभ्यास केला त्याला त्यावेळेसचा UPSCच्या पहिल्या 2-3 वर्षांमध्ये प्रचंड फायदा झाला होता. 2013, 14, 15 हे जे 3 वर्ष होते ना, ओके, त्या काळामध्ये असं स्मार्ट वर्क ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना प्रचंड फायदा झाला होता असं लक्षात येतं. मग तुम्ही सुद्धा ती स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. सिलेबसमध्ये जे मुद्दे दिलेले आहे, ओके, त्या सिलेबसमधल्या पॉईंट्सना अगदी डिकोडिंग फिकोडिंगमधनं तर काय 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 एकदम मोठ्या मोठ्या टर्म्स आणतात बघा, सिलेबस डिकोडिंग, त्याची पुस्तकं छापतात आणि पोरं वेड्यासारखी ती पुस्तकं खरेदी सुद्धा करतात. ते सिलेबस डिकोडिंग या शब्दाच्या ऐवजी मी असं म्हणेन सिलेबस एक्सपान्शन या गोष्टीवर जरा भर द्या. सिलेबसमधले मुद्दे घ्या. ओके, सिलेबसमधल्या मुद्द्याला ओके तुमच्या अभ्यासाचं तुमची जी काही लक्षात आलेलं आहे त्याच्यानुसार त्याला एक्सपांड करा. सिलेबसच्या प्रत्येक मुद्द्यावर एक 3-3, 4-4 मुद्द्यांचा जर 3-3, 4-4 पानांचा जर तुम्ही राईटअप तयार केलात आणि त्याला व्यवस्थितपणे रिवाईज केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणारच आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की आपल्याला एक जनरल ऑब्झर्वेशन असं माहिती आहे की ओके, एक्झामच्या सेटिंगमध्ये पेपर सेटिंगमध्ये जी विद्यापीठामधली ओके नामवंत विद्यापीठामधली जी एकदम सिनियर लेवलची फॅकल्टी मेंबर्स असतात, प्राध्यापक मंडळी असतात, तर त्यांच्या मदतीने हे पेपर साधारणतः तयार केले जातात असं आपल्याला जनरल ऑब्झर्वेशनने माहिती आहे. तर मग तुम्ही काय करायला हवं की महाराष्ट्रामधली जी नामवंत विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये कोणती कोणती असू शकतात, मुंबई विद्यापीठ झालं, पुणे विद्यापीठ असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, SRTMU असेल किंवा YCMU. तर ह्या विद्यापीठांचा अभ्यास साहित्य तुम्ही जरूर रेफर करा. कारण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम जर आपण विचार केला तर डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच्या एक्झामसाठी हे अभ्यास साहित्य फारच महत्त्वाचं आहे असं तुमच्या लक्षात येईल. जसं की एक ऑब्झर्वेशन असं UPSCमध्ये की इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, तर इग्नूचं अभ्यास साहित्य ज्याने ज्याने फॉलो केलेलं आहे त्यांना UPSCच्या एक्झाममध्ये बऱ्यापैकी फायदा होताना दिसून येतो. तुम्ही सुद्धा ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. जी नामवंत विद्यापीठ त्यांचं अभ्यास साहित्य घ्या. ओके, ते निश्चितपणे उपलब्ध आहे आणि ते अभ्यास साहित्य फॉलो करा, त्याचा फायदा होईल. ओके, त्याच्यानंतर असे काही विषय आहेत लक्षात घ्या, जसं की इंटरनल सिक्युरिटी झाला किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, एथिक्सचा तर अख्खा पेपर आहे. एथिक्सचा भाग झाला किंवा सोसायटी झालं, इंडियन कल्चर झालं. त्यासाठी आपण काय करायला हवं, तर माझं तरी असं या बाबतीमध्ये म्हणणं आहे की या या घटकांच्या संदर्भामध्ये UPSC जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आणि सिलेबसमधले जे मुद्दे दिलेले आहेत ते ओके त्यांची सांगड घालून ओके तुम्ही प्रत्येक प्रश्न आणि सिलेबसमधला प्रत्येक मुद्दा ओके मुद्द्याचं एक्सपान्शन ते लिहून लिहून काढलं पाहिजे आणि त्याचा सविस्तर अशा प्रकारे रिव्हिजन केलं पाहिजे. ओके, याच्यातूनच तुमचे 80 ते 90% पेपर तुमचा इथंच कव्हर होण्याची खात्री आहे. तर अशा पद्धतीने ओके लक्षात घ्या की जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केलीत तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि मला खात्री आहे की ओके जेव्हा तुम्ही मेन्स क्लिअर व्हाल, इंटरव्ह्यूला जाल, इंटरव्ह्यू क्लिअर व्हाल, तर निश्चितपणे तुम्ही एक फीडबॅक द्याल की सर ओके आपल्या या इंटरॅक्शनचा निश्चितपणे फायदा झाला. थँक्यू.